उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्ट्या लागतात आणि दुपारी कसं दिवसभर मुलं घरी असल्यामुळे त्यांना काही ना काही खायला पाहिजेच. मग काय करून द्यायचं? तुम्ही वेळेवर काही करून देणार आहे का? आणि रोज रोज वेळेवर कसं करून देणार आहे? म्हणून मी काय करते, मुलांसाठी हे थोडेसे खारे शंकरपाळे करूनच ठेवते. इथे मी मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला चांगला गाळून घ्यायचा आहे. मैदा छान गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ थोडंसं 1 चमच्याच्या वर इथे मीठ टाकलेलं आहे. थोडंसं जिरं आपल्याला क्रश करून त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा आणि तेवढंच आपल्याला ओवासुद्धा क्रश करून टाकायचा आहे. ओवा आणि जिरं टाकल्यामुळे कसं टेस्ट खूप छान येते. नंतर गरम तेल टाकायचं. गरम तेलामध्ये फक्त 2 ते 3 चम्मच तेल घ्यायचं आपल्याला आणि चांगलं कडकडीत गरम करायचं. कडकडीत गरम तेल आपल्याला मैद्यामध्ये टाकायचं आहे. आता गरम असल्यामुळे कसं हाताने नाही करायचं, थोडंसं चमच्याने आपल्याला पूर्ण फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं आपल्या हातालासुद्धा चटके लागत नाही. नंतर मग पूर्ण पीठ आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे. सगळीकडे तेल छान लागायला हवं आणि थोडंसं पाणी घ्यायचं. एकदम पाणी टाकायचं नाही. थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. बघा आपला असा गोळा छान मळून झालेला आहे आणि त्याला मी आता 5 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे. झाकण आपल्याला ठेवून द्यायचं. 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. नंतर त्यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावायचं. पीठ म्हणजे मैदाच लावायचा आपल्याला. मैदा लावून आपल्याला पोळी छान लाटून घ्यायची आहे. पातळ अशी लाटून घ्यायची, जाडसर लाटायची नाही आणि त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. पहिले उभे करायचे, नंतर आडवे करायचे. इथे मी छान मोठे मोठे पीसेस असे केलेले आहे. आता आणि नंतर मग आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. असे 1 ते 2 पोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. तोपर्यंत काय करायचं, कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. आता एकी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि माझे शंकरपाळेसुद्धा छान इथे लाटून झालेले आहे. गरम तेलामध्येच आपल्याला टाकायचे आहे. दोन्ही साईडने मस्त होऊ द्यायचे. चांगले दोन्ही साईडने मस्त लालसर असा रंग येईपर्यंत आपल्याला हे नमकीन शंकरपाळे तळून घ्यायचे. तरच ते छान कटलेले होतात आणि शेवटपर्यंत तसेच राहतात. आता मी तर असे केलेले आहे आणि आता तळून झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये. आणि येता जाता तुम्ही केव्हाही मुलांना देऊ शकता. बाजारचे कोणते पदार्थ देण्यापेक्षा घरीच मुलांना करून ठेवून द्या. म्हणजे मुलं कसं केव्हाही खाऊ शकतात किंवा तुम्हीसुद्धा त्यांना देऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मस्त खा.